चंपाषष्ठी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा व्रत आणि उत्सव जो मुख्यतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो। हा उत्सव भगवान शिवाच्या खंडोबा रूपाला समर्पित आहे। तो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला साजरा होतो। 2025 मध्ये हा उत्सव 26 नोव्हेंबर 2025 रोजी बुधवारी साजरा होतो। षष्ठी तिथी 25 नोव्हेंबरच्या रात्री 10:56 सुरू होईल आणि 27 नोव्हेंबरच्या पहाटे 12:01 पर्यंत चालू राहील। मंडळी, चंपाषष्ठीचा उत्सव 6 दिवस चालतो, जो अमावस्येपासून सुरू होऊन षष्ठीला संपतो। भक्त नग्न पायी खंडोबा मंदिरात पुण्याजवळील जेजुरी मंदिरात जाऊन पूजा करतात। हा 6 दिवसांचा व्रत आहे, ज्याला चंपाषष्ठीचे नवरात्र देखील म्हटले जाते। भक्त पूर्ण निष्ठेने 6 दिवस उपवास करतात। दररोज सकाळी उठून स्नान करून खंडोबाच्या मूर्तीसमोर तेलाचा दिवा नंदादीप लावून आरती करतात। दरम्यान जेजुरीसारख्या प्रसिद्ध मंदिरात लाखो भक्त सहभागी होतात। 6व्या दिवशी खंडोबाला भंडारा, कांदा, लसूण, वांगीचे पदार्थ, फळे, भाज्या आणि चण्याच्या पानांचा भोग अर्पण केला जातो। हा उत्सव शेतकरी, शिकारी आणि योद्ध्यांसाठी विशेष आहे, जे खंडोबाला आपला रक्षक मानतात। चंपाषष्ठीला मल्हारी मार्तंड अर्थात खंडोबाची तळी भरली जाते। चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार आहे, त्यामुळे चंपाषष्ठीला बहुतांश घरी तळी भरली जाते। तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे कुळातील खंडोबाचा तेवाचा टाक लागेल, विड्याची पाने 11 घ्यावीत, 5 सुपारी, 2 खोबऱ्याच्या वाटी, 1 तांब्याचा कलश, 1 तांब्याचे तामण, हळद किंवा भंडारा, कुटुंबातील सदस्यांसाठी टोपी, बसायला आसन, दिवा, अगरबत्ती। चंपाषष्ठी देवाला कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, भाकरी, पातीचा कांदा, लसूण असं नैवेद्य अर्पण करतात। ज्या कुटुंबात कुलस्वामी खंडोबाचे कुलाचार पाळले जातात, त्या प्रत्येक कुटुंबात तळी भंडार हमखास होतोच। तळी भंडार हा कुळाचारातील प्रमुख भाग आहे। प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी घरातील देवासमोर तळी भंडार करण्याची प्रथा आहे। काही कुटुंबात विजयादशमी, दसरा आणि चंपाषष्ठी या दिवशी हा विधी केला जातो। मंडळी, हा विधी का केला जातो तर मनिसूर आणि मल्लासूर या दैत्यांचा संहार केल्यानंतर ऋषी मुनींनी आनंदाने मल्हारी मार्तंडाचा जय जयकार केला, त्याचेच तळी भंडार हे प्रतीक आहे असे प्रचलित आहे। तळी भंडाराचा विधी काय तर जेजुरी मंदिरात केला जाणारा तळी भंडाराचा विधी असा आहे की जेजुरी मंदिरात भंडारगृह, बारद्वारी किंवा पितळी कासव यावर तळी भंडार विधी केला जातो। घरातील देवासमोर केला जाणारा विधी आणि मंदिरात केला जाणारा विधी यात थोडा भेद आहे। देवाजवळ आल्यानंतर आपली सर्व दुःखे उधळून देऊन देवाकडे आनंद मागितला जातो। खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा उधळला जातो। खोबऱ्याचे तुकडे उधळण्यामागे अनेक कारणे आहेत। एक कारण म्हणजे या माध्यमातून आपला वंश खोबऱ्याच्या तुकड्यांसारखा, कुटक्यासारखा 1 2 आणि 2 4 असा वाढो, हीच सदिच्छा व्यक्त केली जाते। आणि दुसरे कारण म्हणजे पूर्वी सोन्याच्या मोहरा भंडारासह उधळल्या जात असत। कालोघात मोहरा उधळणे शक्य नाही, म्हणून खोबरे उधळले जाते। सोन्याच्या मोहरा किंवा खोबरे याहीपेक्षा श्रद्धेने केलेला विधी महत्त्वाचा आहे। अंतःकरणापासून दिलेली हाक देवापर्यंत पोहोचते। तर घरी देवासमोर केला जाणारा तळी भंडाराचा विधी पाहू। एका तामणात विड्याची पाने, सुपारी, खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा इत्यादी साहित्य ठेवतात। 3, 5, 7 अशा विषम संख्येत पुरुष मंडळी एकत्र येऊन सदानंदाचा एकोटाचा जयघोष करत तामण उचलतात। एका तामणात विड्याची पाने, सुपारी, खोबऱ्याची तुकडे आणि भंडारा इत्यादी साहित्य ठेवतात। 3, 5, 7 अशा विषम संख्येत पुरुष मंडळी एकत्र येऊन सदानंदाचा एकोटाचा जयघोष करत तामण उचलतात। त्यानंतर विड्याचं पान ठेवून काही कुटुंबात डोक्यावरील टोपी, रुमाल अथवा वस्त्र भूमीवर ठेवून त्यावर तामण ठेवले जाते। 1 विडा देवासमोर ठेवतात। तळी उचलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपुढे 1 विडा ठेवतात। देवाला भंडारा वाहून प्रत्येक व्यक्तीच्या कपाळी भंडारा लावल्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा एळकोट असा जयघोष करत तामण उचलतात। शेवटी तळीचे तामण मस्तकी लावतात। मंडळी, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्ठी या 6 दिवसाच्या कालावधीत आता ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे, अशा घरामधील देवघरात घट स्थापन केली जाते। देवघरासमोर धान्याचे अष्टदल काढून त्यावर तांब्याचे तामण ठेवले जाते। या ताम्हणात तांब्याचा कलश मांडून त्याचे तोंडाचे काठाला बाहेरील बाजूने नागवेलीची 5 पाने बांधली जातात व कलशाच्या तोंडाला आतमधून 5 पाने ठेवली जातात। कलश अर्धा पाण्याने भरून घटाची पूजा केली जाते व घटावर नागवेलीच्या पानांची माळ सोडली जाते।
यजमान घटस्थापनेपासून घट उठेपर्यंत उपवास धरतात व देवघरात तेलाचा दिवा तेवत ठेवतात व रोज फुलांची माळ घटावर सोडतात. शुद्ध पंचमी सायंकाळी बाजरीच्या पिठाचे 5 दिवे व 2 मुटके पत्रात घेऊन देवास ओवाळतात व ते पात्र देवाघरासमोर बाजरीची रास करून त्यावर ठेवतात. षष्ठी दिवशी देवाची पूजा केली जाते व भरीत वांगे व कांदा यांची भाजी, कांद्याची पात रोडगा म्हणजे बाजरीच्या पिठात वांग्याची भाजी, पात, दूध घालून केलेली दामटी याच नैवेद्यामध्ये दाखवतात व पुरणपोळीही नैवेद्यात दाखवतात. तसेच पुरण घालून कणकेचे उकडून तयार केलेल्या 5 दिव्यांनी व 2 मुटक्यांनी देवास ओवाळतात व तळी उचलली जाते. कोठंबा भरला जातो व कुत्र्यास घास दिला जातो. 6 दिवस सोडलेल्या माळा उतरून घट समाप्ती होते. देवास दाखवलेला भरीत रोडग्याचा नैवेद्य प्रसाद म्हणून भक्षण करून यजमान उपवास सोडतात. खंडोबा पूजेचे विविध पद्धती आहेत. पूजेचे परापूजा, मानसपूजा, मूर्तीपूजा असे विविध प्रकार आहेत. परापूजा श्रेष्ठ, मानसपूजा मध्यम व प्रतिमापूजा कनिष्ठ मानली जाते. पण जनसामान्यांना भावणारी प्रतिमापूजा सर्वत्र प्रचलित असते. या पूजनात षोडशोपचारी पूजा या पंचोपचारी पूजा असे प्रकार आहेत. खंडोबा उपासनेमध्ये कुलधर्म, कुलाचार बरोबर अनेक प्रथा दिसतात. यात अनेक व्रते, नियम आढळतात. यातील काही कृतांचा कुलाचार म्हणून काही परिव्रत पालन केले जाते. खंडोबा उपासनेत आढळणाऱ्या काही व्रतांचा हा परिचय. खंडोबा व्रतामध्ये 21 रविवारचे व्रत, शनिवाराचे व्रत, पौर्णिमा व्रत, चतुर्थी पौर्णिमा व्रत आणि चैत्र व्रत हे व्रत पाळले जातात. त्यासोबत हिंदोळा व्रत, तळीभंडार व्रत, वारी मागणे, खंडोबाची वारी करणे, खंडोबाची खेटी घालणे, कावड घालणे, उदकदान, अश्विनी शनिवार व्रत आणि रविवार व्रत इत्यादी व्रतांचा समावेश हा खंडोबा पूजनामध्ये केला जातो.